सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरात रंगली पंढरीची वारी, शिक्षणाची वारी, वृक्षदिंडी सोहळा उत्साहात. महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे, मुख्याध्यापक संदीप भोर यांचं प्रतिपादन. केडगावमध्ये आषाढी वारीचा मंगल गजर आणि वृक्षदिंडीचा जागर यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरच्या बालवाडी ते 10वी पर्यंतच्या सुमारे 700 चिमुकल्या वारकऱ्यांचा हा दिंडी सोहळा रंगला होता. विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताबाई, नामदेव प्रभू, श्रीराम, लक्ष्मण, सीता संतांची वेशभूषा करून डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात विणा घेत विठ्ठल रुक्माईच्या नामस्मरणात विद्यार्थी रमले होते. या दिंडीतून झाडे लावा, झाडे जगवा, एक बाळ एक झाड हा संदेश देण्यात आला. यावेळी पंढरीची वारी, वृक्षदिंडी, शिक्षणाच्या वारीचा संदेश देण्यात आला. दिंडीचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केलं. दिंडी सरस्वती विद्यालय, मोहिनी नगर मार्गे केडगाव देवी प्रांगणात आली. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. केडगाव देवी प्रांगणात विद्यार्थ्यांनी सुंदर रिंगण करून पर्यावरण संवर्धनाची गीते गायली. यावेळी मुख्याध्यापक संदीप भोर म्हणाले की नव्या पिढीतही महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीची रुजवण होण्यासाठी या दिंडी सोहळ्याचं आयोजन दरवर्षी केलं जातं. शाळा इंग्रजी असो किंवा मराठी माध्यम, तिथे सांस्कृतिक वारसा जपला जात आहे. सरस्वती विद्यालयात मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार देखील रुजवण्याचं कार्य केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, स्मिता खिलारी, शिवाजी मगर, अवी साठे, अनिल झिरपे, श्रीकांत चौधरी, बंटी विरकर, प्रसाद जमदाडे, अक्षय कोतकर, संजय शिंदे, सागर ढके, अतुल देशपांडे, गाडे, बोरके आदींसह सर्व शालेय शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या केडगाव देवी मंदिर परिसरामधील असणारी शाळा सरस्वती विद्या मंदिर या शाळेची भव्य स्वरूपाची दिंडी आज आम्ही या ठिकाणी आयोजन केलं होतं. या दिंडी मागचं आयोजनाचं कारण असं आहे की आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ती आपण कधी विसरणार नाहीत. इंग्रजी माध्यम असो किंवा मराठी माध्यम असो, आपण आपली संस्कृती विसरता कामा नये आणि ही संस्कृतीचं जतन करण्यासाठी या विद्यार्थ्यांमध्ये त्या संस्कृतीची घडण व्हावी या हेतूने ह्या दिंडीचं भव्य अशा स्वरूपात आयोजन करण्यात आलं होतं. या दिंडीमध्ये आम्ही शिक्षणाची वारी, त्याचबरोबर पंढरीची वारी आणि वृक्षदिंडी अशी एकत्रित दिंडी आम्ही या देवी मंदिर परिसरामध्ये आज केडगावमध्ये अतिशय भव्य स्वरूपात काढली. त्याचबरोबर आमच्या या दिंडीसाठी मार्गदर्शन आमचे मित्र अनिल राजे झिरपे, त्याचबरोबर त्यांचं सतत सारखं मार्गदर्शन आम्हाला किंवा सारखी मदत आम्हाला त्यांच्या मार्फत होत असते. सगळ्या पालकांनी अति उत्साहाने या वारीमध्ये सहभाग घेतला. त्याचबरोबर विद्यार्थी पण अतिशय आनंदामध्ये या वारीमध्ये सहभागी झाले आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आजचा हा दिंडी सोहळा भव्य दिव्य स्वरूपात पार पडला. यासाठी आमचे सगळे संस्थेचे पदाधिकारी, सगळे शाळेचे शिक्षक, त्याचबरोबर सर्व पालक, सगळे विद्यार्थी यांचं मनापासून मी आभार मानतो. आणि आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी या दिंडीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि पंढरीच्या पांडुरंगाला विनंती करतो की समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या लोकांना विचार करण्याची बुद्धी या पांडुरंगाने द्यावी आणि सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या यशाची प्रगती, यशाची कीर्ती गाठण्यासाठी मदत करावी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज दिनांक 5 रोजी सरस्वती विद्या मंदिर केडगाव ह्या शाळेची दिंडीचं नियोजन केलं होतं. हे नियोजन भोर सरांच्या माध्यमातून भोर सर गेल्या बऱ्याच वर्षापासून करतात आणि अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध नियोजन असतं. मुलांची सेफ्टी, मुलांचं घरी येण्याचं नियोजन, कॉस्ट्युमचं नियोजन, परत घरी सुखरूप पोहोचण्याचं नियोजन हे अतिशय एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीत आणि अतिशय सुंदर नियोजन करतात. आणि आजकालच्या ह्या जमान्यात जसं आपल्या मुलाबाळांना ती आपल्या संस्कृतीची माहिती व्हावा ह्या माध्यमातून भोर सरां या नियोजन करतात, याचं मी हार्दिक असं कौतुक करतो. आणि भोर सरांनी असंच आपली संस्कृती काय आहे, मराठी संस्कृती ही सर्व आपल्या पुढच्या पिढींना कळावी ह्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि असेच यांचं नियोजन पुढं चांगलं आणि अतिशय सुंदर चालावं ही मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.